ओम श्री सिद्ध भैरव नमः. बघा आता काय, उद्या काय गणेश चतुर्थी. आता याची पुराणात अशी माहिती आहे का पार्वतीनं अंगाचा मळ काढला आणि त्या मळाची मूर्ती बनवली आणि संजीवनी मंत्र जपत होते आणि त्याचं मुलगं तयार झालं. आणि मग त्या मुलाला काय सांगितलं का बुवा तू इथं कोणाला येऊन देऊ नको तिच्या परिसरामध्ये. आणि शंकर बाहेर कुठंतरी जायला होता तपाला. आणि शंकर ज्या वेळेला यायला लागला तर त्याने त्याला प्रतिकार केला. मग शंकराचं आणि त्याचं युद्ध झालं आणि शंकरनं त्याचं मुंडकं उडवलं. मुंडकं उडवल्यानंतर आता मग पार्वती रडायला लागली. म्हण बा मी ती मूर्ती बनवली होती, त्याचं संजीवनी मंत्र दिलता आणि मग तो मुलगा जन्माला आला. मग आता ते मुंडकं कुठं गेलं त्याचा पताच लागला नाही. ते मुंडकं कुठं येऊन पडलं होतं, वर जाऊन नारळाला अटकलं होतं. आता नारळ जर म्हटला त्याला 2 डोळे 1 तोंड आहे. आणि मग त्याने काय केलं, हत्तीचं पिल्लू होतं, हत्तीचं मुंडकं कापलं आणि त्याला बसवलं आणि जिवंत केला. म्हणजे ही एक काल्पनिक कथा आहे, विज्ञानाला ही गोष्ट मान्य नाही. मग गणपती, गण म्हणजे कोण, समुदाय, आणि समुदायाचा पती कोण, आपलं मस्तक. ज्या वेळेला शंकर पार्वतीचं लग्न झालं मग तेव्हा कोणता गणपती होता, त्यांनी त्यांचं मन एक केलं होतं. मग कोणचंही काम करण्याकरता पहिलं काय करावं लागतो, मनाचा निश्चय पूर्ण करावा लागतो. आणि ज्या वेळेला स्त्री आणि पुरुष दोघांचं मन एकत्र होतं तेव्हा ती गोष्ट साध्य होती. मग जर घरभरणी असो, शिलालेख असो, कोणतं शुभ कार्य असतो त्यावेळेला पहिली पूजा कोणाची केली जाते, गणपतीची. म्हणजे गण म्हणजे समुदाय आणि पती म्हणजे कोण, त्याचा नेता. मग हे शरीर आहे, या समुदायाचा नेता कोण आहे, आपलं मन आहे. म्हणजे आधी मन घ्यावे हाती मग पूजा गणपती, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. मग या शरीराचा, या मना, याचा मेन कोण आहे, गणपती. आणि मग तो जर स्थिर असला तर तुमचं काम होणार आहे. मग आता गणपतीचं मुंडकं का घेतलं, हा गणपती जो आहे ना याचं बुद्धिवर्धक प्राणी आहे. हा पूर्वी जर एखाद्या राजाला मुलगा नसला तर त्या हत्तीच्या सोंडेमध्ये माळा द्यायची आणि जो ज्याच्या गळ्यात घालील त्याला त्या गादीवर बसवायचं. म्हणजे हा ते राज्यपद भोगायला लायक आहे असा कोण सुचवायचा, हत्ती. हत्तीच्या डोक्यावरती कोण असतो, मावतो असतो. रस्त्यात जर सुई पडेल असली तो हत्ती काय करतो, ते सुई त्याच्याकडे देतो. हत्तीचे डोळे कसे आहे, गणपतीचे डोळे बारीक आहे. कोणताही नेता जो असला तर त्या नेत्याची बुद्धी कशी पाहिजे, एकदम तीक्ष्ण पाहिजे. कोण काय करते, कोणा काय केलं. आणि मग तशी आज मोदीची दृष्टी कशी आहे, सूक्ष्म आहे. तो बारीक विचार करून कोणतं काम करतो. तसं तो हत्ती दृष्टी सूक्ष्म आहे. जरी डोळे बारीक आहे तरी त्याचे कान मोठमोठाले. त्याच्या कानात जर मुंगी गेली तर तो मरतो. मग त्याचे कान सतत हालत असतात, 5 मिनटं बंद नाही. आणि मग सूप काय करतं, घाण वस्तू फेकून देतं, चांगलं घेतं. तसं तुमच्या कानांना काय करा, वाईट विचार. ह्या जगात सगळं वाईट आहे. आज मोबाईल जर म्हणला तर निमं चांगलं आहे निमं वाईट आहे, तर लोक नेमकं वाईट घेतात, चांगलं घेते नाही.
चांगलं जगामध्ये चांगलं घ्या आणि वाईट सोडून द्या. त्याचे पाय बारीक बारीक आहे. कार्यकर्त्यांनी काम करून घ्यायचं, स्वतः करायचं नसतं. आजही काही लोक काम करून घेतात. तर त्याचे पाय बारीक होते. त्यावेळेला त्याला काय केलं, कार्तिक स्वामी आणि गणपती पृथ्वी प्रदक्षिणा सांगितली होती. आता याला माहिती आहे मी याच्यावर जाईल मोरावरती, आणि तो गेला फेरी मारायला. गणपतीनं काय केलं, आई आणि बाप शंकर आणि पार्वती त्यांना 3 फेऱ्या मारल्या. तो त्याला जवळ केलं, त्याचं लग्न करून दिलं. तर त्याचे हातामध्ये काय, मोदक. मोद म्हणजे काय, आनंद. मोदक कसा असतो, वरून खरबडा असतो पण मध्ये गोडा असतो. तसा माणसापाशी अंतःकरणात हृदयात गोडवा पाहिजे. आपलं जर एखाद्याने काही काम केलं तर त्याला गोडवा दिला पाहिजे. त्याचा हात कसा आहे, आशीर्वादाचा आहे. आपल्याला एखाद्याला जर आपलं काही काम केलं तर आपण त्याला चांगलंही म्हटलं पाहिजे. पण आपल्या का आज चांगलं म्हणायची भूमिका नाही आहे. आज दुनिया बेमान होऊन गेली. उपकाराची फेड अपकारांना करतात. आणि मग त्याच्या हातात कोणचं आहे, याचं फुल आहे जास्वंदीचं. लाल लाल कलर हा कशाचा आहे, क्रांतीचा आहे. जीवनात मला काहीतरी करायचं आहे आणि मी काहीतरी करन, याचं नाव काय, जीवन. आताचे जे तरुण आहे ना, काय झाले, दिशाहीन झालेत. काहीच करायचं नाही, एन्जॉय. आज मुली आहे ना, मुली 1 नंबरला आहेत. त्या कर्तृत्व करतात, हिंमत आहे. म्हणून माणसापाशी काय पाहिजे, हिंमत पाहिजे. त्याच्या हातामध्ये चाबूक आहे. नेत्यांना वेळेवर शिक्षा केली पाहिजे. त्रिशूळ आहे. त्याच्या हातामध्ये काय आहे, हरळी वाहतो. हरळी ही आयुर्वेदानुसार मूत्ररोग, अंगाचा दहा आणि निर्जीव वस्तू त्यांनी जवळ केली. त्याचे पोट मोठे आहे. माणूस सागरपोट्या असावा, घागरपोट्या नसावा. म्हणजे वाईट विचार आहे ना, तेवढे आपल्याजवळ ठेवले पाहिजे. आज कोणाच्याच पोटात काही राहत नाही. जर कोणी कोणाला काही म्हणलं तर लगेच त्याला मानला. पोटात कोणीच ठेवीत नाही. म्हणून आपल्या पोटात काही गोष्टी साठवल्या पाहिजे. आता त्याचं वाहन काय आहे, उंदीर आहे. आता उंदीर असा प्राणी आहे, हा कुठे जाऊ शकतो, काय त्याला कुठंच मनाई नाही जाण्याकरता. तो कुठे प्रवेश करू शकतो. काही जे प्राणी ते ठराविक ठिकाणी जातात. आणि उंदीर काय करतो, झोंबताना काय करतो, फुकून झोंबतो. तशी माया जी आहे ना माणसाला, ही माया काय करते, समजून देत नाही माणसाला. प्रत्येक माणसाला माणूस अटकलेला आहे आणि त्या मायामध्ये गुंतलेला आहे, समजत नाही आपल्याला. आणि मग असा हा गणपती, समुदायाचा पती गणपती, हा विज्ञानाचा खरा अर्थ आहे. आणि तो आपल्या शरीरात आपण आणायचा आहे. आणि मग ज्या वेळेला इंग्रजांचं राज्य होतं, त्यावेळेला समुदाय एकत्र यायला बंदी होती. आणि मग लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणपती उत्सव सुरू केला. एकत्र येण्याचं साधन म्हणजे गणपती. चांगलं विचार करायचं आहे ना, तर आज काय झाले, गणपती काय झाला आहे, डेकोरेशन झाला आहे. जुगाराचे आड्डे झालेत. गणपतीपाशी काय जुगार चालती, गणपतीपाशी काय डेकोरेशन आहे. जो खरा हेतू आहे, एकत्र या, सद्विचार घ्या, चांगलं काम करा, हे सांगायचा विचार म्हणजे गणपती. कुटुंबामध्ये जर बसला तर कुटुंब गोठे झालेत. एकत्र या, विचारविनिमय घ्या, प्रेमानं राहा, आनंदी राहा, हे सांगायचं सूचक म्हणजे गणपती ते. म्हणून आपण हा जो गणपती आहे, हा आपला उत्सव जो आहे, याचा हेतू आहे, हा खरा आपण डोक्यात घेतला पाहिजे. आणि खरा गणपती बसवायचा उद्देश आपण साधून घेतला पाहिजे. जय भैरवनाथ महाराज की जय.